सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। झी 24 तासला अधिकृत सूत्रांनी माहिती दिली आहे। सिद्धार्थ शुक्लाचा विसेरा राखून ठेवण्यात आलाय। प्राथमिकदृष्ट्या मृत्यू अनैसर्गिक असल्याचं दिसत नाहीये। झी 24 तासच्या हाती एक्सक्लुझिव्ह माहिती आहे। या रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण उघड करण्यात आलेलं नाहीये। सिद्धार्थ शुक्लाचा विसेरा राखून ठेवण्यात आलेला आहे। 24 तासवर फक्त तुम्हाला ही महत्त्वाची बातमी बघायला मिळते। सिद्धार्थ शुक्लाचं काल निधन झालं आणि त्यानंतर त्याचं आज पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे। मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कुठलंही कारण देण्यात आलेलं नाहीये। याच बाबतची आणखी माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, झी 24 तासवरच फक्त आपण ही बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। सुवर्णा, सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आत्ताची आहे की ज्या सिद्धार्थ शुक्लाचा काल मृत्यू झाला होता त्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम देखील काल करण्यात आला, परंतु या मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालामध्ये देण्यात आलेलं नाही। कारण त्यांचा जो विसेरा आहे तो 2 रिपोर्टसाठी राखून ठेवण्यात आलेला आहे। एक तर केमिकल ॲनालिसिस आणि हिस्टोपॅथॉलॉजिकल या 2 रिपोर्टमधून सिद्धार्थच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल। कारण आणि डॉक्टरांनी जी माहिती दिलेली आहे आणि एकंदरीतच अधिकृत सूत्रांची जी माहिती मिळते की अनैसर्गिक म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा त्याच्या शरीरावर नव्हत्या किंवा आतमध्ये शरीराअंतर्गत कुठलाही रक्त स्त्राव जो आहे तो झालेला नाही किंवा गळा दाबून मृत्यू केला आहे, खून केला होता का अशा प्रकारची शक्यता होती, पण तसं काही झालं नाही। आणि आता एक शक्यता जी आहे ती वर्तवली जाते की या 2 रिपोर्टमधून समजेल की त्याने विष घेतलं तर किंवा ज्या गोळ्या खाल्या होत्या त्या होत्या झोपेच्या गोळ्या होत्या, नेमके काय होतं किंवा कदाचित दुसरा कुठला आजार जो आहे तो सुप्तपणे वाढत होता का की हार्ट अटॅकच होता, हार्ट अटॅक सोडून दुसरं आणखी काय कारण आहे ह्या संदर्भातला जो रिपोर्ट आहे तो केमिकल ॲनालिसिस आणि हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्ट या दोन्ही रिपोर्टच्या माध्यमातून समोर येणार आहे। त्यामुळे सध्या तरी आपण असं म्हणू शकतो की प्राथमिकदृष्ट्या आत्ताच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारचं कारण देण्यात आलेलं नाही। विसेरा राखून ठेवण्यात आलेला आहे। या विसेराच्या माध्यमातून ज्यावेळी हे दोन्ही केमिकल रिपोर्ट आणि हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्ट समोर येतील त्यामधून कदाचित जे कारण आहे मृत्यूचं ते समजू शकेल, परंतु प्राथमिकदृष्ट्या जे पाहायला मिळते ज्यांनी पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून जे पाहायला मिळतं की कुठल्याही प्रकारच्या शरीरावर जखमा नव्हत्या आणि शरीराअंतर्गत देखील कुठलाही रक्तस्राव नव्हता आणि त्यामुळं एकंदरीतच आता ड्रग्ज घेतलं गेलं होतं की कोणत्या गोळ्या घेतल्या गेल्या होत्या की त्याचा परिणाम हा मृत्यूची कारणीभूत ठरलेला आहे हे कारण मात्र अद्याप त्या 2 रिपोर्ट आल्यानंतरच समजू शकेल। कृष्णात, असे सुभद्रा पुन्हा एकदा आपण ही बातमी प्रेक्षकांना सांगूयात। फक्त झी 24 तासवर तुम्ही ही बातमी पाहताय। सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। झी 24 तासला अधिकृत सूत्रांनी माहिती दिली आहे। सिद्धार्थ शुक्लाचा विसेरा राखून ठेवण्यात आलाय। प्राथमिकदृष्ट्या मृत्यू अनैसर्गिक असल्याचं दिसत नाहीये। याच संदर्भात पुन्हा आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, बाकीचे रिपोर्ट्स कधीपर्यंत अपेक्षित आहेत? कारण आता ही बातमी आल्यानंतर प्रेक्षक स्वाभाविक आहेत या बाकीच्या रिपोर्ट्स बाबतची बातमी कधी येते याची वाट बघत असतील। हे जो बाकीचे दोन्ही रिपोर्ट जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। ते किती कालावधीमध्ये येऊ शकतात याच्या संदर्भात काही माहिती नसली तरी जे सांगितलं गेलं होतं की प्राथमिकदृष्ट्या काही घातपात झालेला आहे किंवा काही अनैसर्गिक मृत्यू आहे का ते मात्र दिसून येत नाही आहे, परंतु त्याने स्वतःहून काही ड्रग्ज घेतलं होतं का किंवा काही गोळ्या घेतल्या होत्या का त्याचा परिणाम काय झालेला आहे किंवा नाही हे दोन्ही रिपोर्टच्या माध्यमातून समजू शकेल, परंतु त्यासाठी काही दिवस जावं लागतील। त्यामुळंच पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण जे आहे ते पेंडिंग ठेवण्यात आलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं कारण हे दिलं गेलेलं नाही की नेमका मृत्यू नैसर्गिक अनैसर्गिक कारण आपण पाहू शकतो की त्या संदर्भातलं जे नेमकं कारण आहे ते हे अगोदरच हा सेलिब्रिटीचं ही डेथ झालेली आहे आणि त्यानंतर एकंदरीत समाजभावना जे लक्षात घेता अत्यंत चोखपणे आणि जे शेवटच्या निर्णयापर्यंत जाण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट तपासणं जे आहे ती गरजेचं आहे। त्यामुळेच पोलीस आणि त्याचबरोबर डॉक्टर हे अगदी अत्यंत काळजीपूर्वक हा रिपोर्ट बनवत आहेत, कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये साधारणतः एक प्राथमिक कारण जे आहे ते दिलं जातं, परंतु यामध्ये तसं देण्यात आलेलं नाही। विसेरा राखून ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळं येत्या काळामध्ये हे केमिकल ॲनालिसिस म्हणजे CAचा आणि PH म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजिकलचा जो रिपोर्ट आहे ते आल्यानंतरच समजू शकेल की नेमकं काय कारण आहे ते।
कृष्णात पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत ही माहिती मी पोहोचवते. सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण देण्यात आलेलं नाहीये. झी 24 तासला अधिकृत सूत्रांनी माहिती दिली. ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील. कृष्णात, तुमच्या माध्यमातून ही बातमी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. प्राथमिकदृष्ट्या मृत्यू अनैसर्गिक असल्याचं या रिपोर्टमध्ये दिसत नाही, असं तुम्ही सुद्धा सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. पण कृष्णात, यानंतर आता एक प्रश्न अनुत्तरित राहतो, तो म्हणजे सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह आता अंत्यसंस्कारासाठी दिला जाणार आहे का, कधीपर्यंत दिला जाईल, त्याबाबतचे काय अपडेट्स तुमच्याकडे आहेत? आता आम्ही कोपर रुग्णालयाच्या बाहेरच आहोत, ज्या ठिकाणी मॉर्चरीच्या बाहेर आम्ही संपूर्ण पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी आलेले आहे आणि याच ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून मृतदेह तिच्या घरी नेला जाणार आहे. त्या ठिकाणी ब्रह्माकुमारी संस्थेचे जे काही बहीण जे आहेत त्या देखील त्या ठिकाणी विधी करणार आहेत आणि त्यानंतर कदाचित तिथलं जवळच ओशिवराचं अंतिम संस्कार त्या ठिकाणी केला जाणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळं सध्या पोलीस बंदोबस्त हा या रुग्णालयाच्या बाहेर ठेवण्यात आला आहे. काही वेळातच मृतदेह जो आहे तो रुग्णालय जे आहे ते नातेवाईकांच्या ताब्यात देत आहे. कृषात, या रिपोर्टनंतर नातेवाईकांशी तुमचं काही बोलणं झालं, त्यांच्याकडनं काही माहिती मिळू शकली? नातेवाईकांशी बोलणं झालेलं नाही, परंतु ते ज्या ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये सिद्धार्थ शुक्ला येत होता, तिची आई येत होती, त्यांच्यामार्फत काही बोलणं झालेलं आहे की जो मृतदेह आहे त्याच्यावर पहिल्यांदा घरी गेल्यानंतर ब्रह्माकुमारी संस्थेचे जे बहीण जे आहेत ते काही विधी करणार आहेत. कारण आम्ही जे ऐकलं की अत्यंत धक्क्यामध्ये त्यांची आई गेलेली आहे. कारण सिद्धार्थ शुक्लासारखा एकंदरीतच शून्यातून संपूर्ण बॉलिवूड विश्वामध्ये एक आपलं वेगळी ओळख निर्माण करणारा मुलगा ज्यावेळी गमावला जातो आणि अचानकपणे झालेली ही डेथ ही त्यांना नक्कीच धक्का देणारी आहे असल्याचं देखील सांगण्यात येतं. बरोबर. कृष्णात, खरं तर तुमच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत ही महत्त्वाची पोस्टमॉर्टम रिपोर्टबाबतची माहिती पोहोचवलेली आहे. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे